सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कोजागिरीचा आनंद मनात रेंगाळत असतानाच आपल्याला सर्वांनाच दिवाळीचे वेध लागतात. दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण. दिवाळीचा सण आश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत 5 दिवस आपण हा सण साजरा करत असतो. त्यात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा 5 वेगवेगळ्या सणांचा समावेश झालेला असतो. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस, दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. आश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी धनांची, आयुर्वेदिक औषधांची पूजा केली जाते. धने आणि गुळाचा किंवा धने आणि खडी साखरेचा, वेगवेगळ्या मिठाईचा, खास करून पिवळ्या मिठाईचा, पिवळे धमक धन्यांचा, गुळाचा नैवेद्य आपण देवांना दाखवत असतो. या दिवशी एकत्र येऊन सर्वांनी धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण जरूर करावे आणि पूजा जरूर करावी. धनत्रयोदशीचा हा दिवस आणखीन एका गोष्टीची स्मृती आपल्याला करून देत असतो, म्हणजे क्षीरसागराच्या मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली. त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले. श्यामवर्ण, माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजवा हात अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे. यांच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला, म्हणून यांना आदिदेव, अमृत योनी, सुधापाणी अशा नावानेही ओळखलं जातं. तर शास्त्रात सुद्धा म्हटलेलेच आहे की धनत्रयोदशीला आपल्या धनधान्यात भर अवश्य करावी, ज्यामुळे आपल्या घरातलं धन, धान्य, संतती, संपत्ती समृद्धीने भरून जातं. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी, हिरे, मोती, तांब, पित्तळ खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. म्हणून या दिवशी बरेचसे लोक सोनं खरेदीवर भर देतात, चांदी, ज्यांना जे जमेल ते. कारण गरीब श्रीमंत असं काहीच नाही, प्रत्येक जण आपली दिवाळी आपल्या परीने साजरी करत असतो. तर या दिवाळी सुद्धा धनत्रयोदशीला 18 ऑक्टोबर 2025 शनिवार दिवशी दिवाळीला ज्या वस्तू लागणार आहे त्या वस्तू आपण धनत्रयोदशीच्या दिवशी जरूर खरेदी करा. तुम्ही आधी खरेदी केल्या असतील तरी पण धनत्रयोदशीच्या दिवशी अशा काही गोष्टी, अशा काही वस्तू मी आता तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमधून, की तुमच्या घरात लक्ष्मीपूजनाच्या आधीच लक्ष्मी माता धावत येईल आणि तुमचं घर सुख समृद्धीनं भरून देईल. एका रात्री तुमच्या मुलांच्या आयुष्याचं सोनं करेल अशा वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहे. सोनं नाणं नाही परवडत. सोन्याऐवजी अशा मौल्यवान वस्तू आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायच्या आहे. तर धनत्रयोदशीला पहिली वस्तू खरेदी करून आणायची आहे म्हणजे महिलांनो, दादांनो, थोडासा लिंबाचा पाला खरेदी करून आणा. किंवा तुमच्या घराजवळ जर झाड असेल तर संध्याकाळ होण्याच्या आत, 5-5:30 होण्याच्या आत आपल्या घरी थोडासा लिंबाचा पाला आणायचा आहे तोडून, आणि आपल्या मुख्य दारावर थोडासा लिंबाचा पाला जरूर लावून द्या. धुवून घ्या थोडासा लिंबाचा पाला आणि मुख्य दारावर जरूर लावून द्या. यामुळे काय होतं, आपल्या घरात जी नजरबाधा असते, काही बाधा, नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष, यामुळे घरातलं वातावरण निगेटिव्ह झालेलं असेल ते संपूर्ण नष्ट होतं आणि आपल्या घरात सकारात्मकता येते, आरोग्य येतं. म्हणून आपण धनत्रयोदशीला थोडासा लिंबाचा पाला जरूर, पहिली गोष्ट हीच करा की लिंबाचा पाला घरी घेऊन या. 1-2 रुपयाचा, 5 रुपयाचा. आरोग्य देवतेचीच आपण या दिवशी पूजा करतो, म्हणजे धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे. म्हणून पहिलं काम हेच करा की थोडासा लिंबाचा पाला आणा. झाड असेल तोडून घ्या, नसेल फुलवाल्या दादाकडून मिळून जाईल, थोडा का होईना आणा आणि आपल्या मुख्य दारावर जरूर लावा. लिंबाच्या पाल्याबरोबर तुम्हाला थोडीशी आंब्याची डहाळी मिळाली तर आंब्याची डहाळी आणि एकत्र लिंबाचा पाला असं जरी तुम्ही तोरण किंवा नुसती एक डहाळी 5 पानांची आणि थोडासा लिंबाचा पाला जरी आपल्या मुख्य दारावर लावून दिला ना, एका रात्रीत मुलांच्या आयुष्याचं सोनं होईल.
खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. जे काही घरात आरोग्य नीट नसेल, काही नकारात्मकता असेल, कुणी येऊन गेलं की काही वेळा घरात खरंच नजरबाधा होते, कटकटी होतात, मुलांना यश मिळत नाही. मग धनत्रयोदशीच्या दिवशी जरूर थोडासा लिंबाचा पाला घेऊन या आणि आंब्याच्या डहाळीबरोबर आपल्या घराच्या मुख्य दारावर जरूर लावून द्या. दुसऱ्या दिवशी तुम्ही काढला तरीही चालेल, पण सकाळी आणा, दुपारी आणा, संध्याकाळच्या आत आपण जेव्हा घरात धनत्रयोदशीची पूजा करत आहोत, आपल्या मुख्य दारावर थोडासा लिंबाचा पाला आणि आंब्याची डहाळी लागलीच गेली पाहिजे. याच दिवसापासून खरं दिवाळीला वसुबारसेपासूनच सुरुवात होते, पण आपण धनाची पूजा करतो, आरोग्याच्या देवतेची पूजा करतो याच दिवसापासून. तर आपल्या घराच्या मुख्य दारावर लिंबाचा पाला आणि आंब्याची डहाळी जरूर लावा. खूप सुंदर अनुभव येतील. दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला अख्खे धने घेऊन यायचे आहे. प्रत्यक्ष माता लक्ष्मी आणि धन्वंतरी देवांचे प्रतीक असलेले अख्खे धने. धन्वंतरी देवता श्री विष्णूंचा 12वा अवतार आहे, म्हणून या दिवशी धन्वंतरी देवाबरोबर माता लक्ष्मीचे पूजन करावे. या दिवशी पूजेत धने अवश्य ठेवावे. गूळ, खडीसाखर, धन्यांचा प्रसाद पूजेत दाखवून घरातील सर्वांना हा प्रसाद द्यायचा आहे. धन्यांचा प्रसाद बाहेर वाटत बसू नका. महिलांनो, आपण छोट्या मोठ्या चुका करतात आणि घरातून तर अख्खे धने कुणालाच देऊ नका. या दिवशी कोथिंबीर असेल, अख्खे धने असेल, या वस्तू धनत्रयोदशीला कुणी कितीही मागू दे, तुम्ही अजिबात देऊ नका. याऐवजी आपण 10 रुपयाचे, 20 रुपयाचे, 50 रुपयाचे तुम्हाला धने खरेदी करून आणायचे आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही बऱ्याच मिठाईचा, फळांचा नैवेद्य दाखवाल, खिरीचा नैवेद्य दाखवाल, पण थोडा का होईना धने, मूठभर धने आणि त्यावर गूळ किंवा खडी साखर ठेवून आपण देवघरात देवांची जेव्हा पूजा करतो, धन्वंतरी देवता, माता लक्ष्मी, गणपती बाप्पा, कुबेर महाराज, तुम्ही सर्व देवी देवतांची धनत्रयोदशीची पूजा मांडणी कराल. त्या पूजा मांडणीत नैवेद्यात धने आणि खडी साखरेचा नैवेद्य असणं खूप आवश्यक आहे. त्याशिवाय आपली धनत्रयोदशीची पूजा पूर्ण होत नाही आणि आपल्याला फळ मिळत नाही. म्हणून आपल्याला लक्ष्मी मातेची कृपा, प्रसन्नता हवी असेल, आशीर्वाद हवा असेल अखंड, तर या दिवशी धने खरेदी करून आणा. तुम्ही आधी आणलेले असतील, पुन्हा आणा. थोडेसे महिलांनो, धनत्रयोदशीच्या दिवशी धने जरूर खरेदी करून आणा. त्याबरोबर थोडासा पिवळा धमक गूळ खरेदी करून आणा. तुम्हाला ज्या वस्तू लागतात, हळद, खडीसाखर, तुरटी, लवंग, वेलची, दालचिनी, ज्या वस्तू ज्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते ना, त्या वस्तू या दिवशी जरूर खरेदी करून आणा आणि धने गुळाचा नैवेद्य देवघरात जरूर दाखवा. आणि हा नैवेद्याचा प्रसाद आपण सहकुटुंब, सहपरिवारच खायचा आहे. इतरांना वाटू नका. बाकी तुम्ही मिठाई किंवा फळं वगैरे इतरांना वाटू शकता, पण हा प्रसाद आपणच खायचा आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीचं आपण लक्ष्मीपूजन करतो, त्यात आपण लाह्या, बत्तासेचा नैवेद्य दाखवतो. या लाह्या, बत्तासे आपल्याला याच दिवशी धनत्रयोदशीच्याच दिवशी खरेदी करायच्या आहे. जरी बाजारात आधीपासून विकायला आलेले आहे आणि तुम्ही खरेदी केलं असेल, तरी पण 5-10 रुपयाच्या लाह्या आणि बत्तासे जरूर खरेदी करून आणा या दिवशी. त्याचबरोबर आपण दिवाळीला लावणाऱ्या पंत्या असतील, याच दिवशी खरेदी करायच्या आहे. आणि दिवाळीच्या पंत्या असतील, छोटं मोठं साहित्य जे मातीचं कुंभार दादांकडून घेतो, त्या कुंभार दादांकडूनच घ्यायचं आहे. तुम्ही मॉलमध्ये जाताय आणि तिथून खरेदी करताय, करा, मी म्हणत नाही की नका करू, पण थोडी का होईना खरेदी त्या कुंभार दादांकडून जरूर करा. कारण आपण या लोकांकडून या वस्तू खरेदी करतो ना, त्यांचीही दिवाळी सुखकर होते आणि त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि हाच आशीर्वाद खरा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आहे. म्हणून जे गरीब लोक 2 पैसे कमवण्यासाठी रोजीरोटी असते त्यांची, कुंभार दादांची, त्यांच्याकडून जरूर या वस्तू खरेदी करा. मातीच्या पंत्या खरेदी करा, मातीचे कलश, आपण लक्ष्मी पूजनात वेगवेगळं धान्य, धने, वेगवेगळे धान्य आपण भरून ठेवतो देवी समोर, ते कलश, मातीचे करे जरूर या दिवशी खरेदी करा. तुम्ही मातीची मूर्ती, लक्ष्मी मातेची मातीची मूर्ती मॉलमध्ये वगैरे घेण्यापेक्षा या कुंभार दादांकडून जरूर खरेदी करा. त्यांची पण दिवाळी सुखकर होईल आणि आपल्याला सुद्धा भरभरून आशीर्वाद मिळतील त्यांच्याकडून.
त्याचबरोबर लक्ष्मीपूजनासाठी अतिशय मौल्यवान वस्तू म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी, आपली केरसुनी, आपला झाडू आपल्याला धनत्रयोदशीच्याच दिवशी खरेदी करायचा आहे. अगदी रात्र करू नका, संध्याकाळ होण्याच्या आत लक्ष्मी पूजनाचा झाडू धनत्रयोदशीच्या दिवशी जरूर खरेदी करून आणा. महिलांनो, जरी आधी आणून ठेवलेला आहे, एक लहानशी का होईना मौल्यवान आपली लक्ष्मी घरी जरूर घेऊन या. छोटीशी केरसुनी, आपण देवघर वगैरे साफ करू शकू त्याने, अशी एवढी छोटीशी केरसुनी, किंवा तुम्हाला मोठी आणायची असेल तर मोठी छोटी केरसुनी, झाडू तुम्ही याच दिवशी खरेदी करायचा आहे. खूप सोन्यासारखे अनुभव येतील. धनत्रयोदशीला खरेदी केलेला झाडू, केरसुनी घरी आणल्यानंतर एका पाटावर ठेवा. तुम्ही जर आधी कधीच पूजा नाही केली, मग नीट व्यवस्थित ठेवून द्या आणि त्या झाडूवर किंवा केरसुनीवर थोडंसं गुलाबजल, गंगाजल किंवा गोमूत्र अगदी हलक्या हाताने एखाद्या फुलाने किंवा एखादं तुळशीपत्र घ्यायचं आणि त्याने थोडंसं पाणी शिंपडून द्यायचं आहे. म्हणजे कुणाचे हात वगैरे लागलेले असतील, आपली लक्ष्मी आपण घरात आणत आहोत आणि लक्ष्मी पूजनाचा झाडू किंवा केरसुनी आणताना एक मोठीशी पिशवी घेऊन जा. तुम्ही जेवढी मोठी केरसुनी घेत असाल तेवढा तुम्हाला अंदाज येईलच. महिलांनो, दादांनो, तेवढी पिशवी घेऊन जायची आहे आणि त्यात नीट आपल्याला ठेवून आणायची आहे. अगदी दाखवत आणायची नाही. आपण आपला पैसा, सोनं नाणं जसं नीट ठेवतो, लॉकरमध्ये वगैरे लपवून ठेवतो, लोकांना दृष्टीस पडू देत नाही, तशाच पद्धतीने आपली वर्षभराची ही लक्ष्मी आणताना सुद्धा अगदी लोकांना दाखवत आणत आहात, असं अजिबात, ही चूक तर अजिबात करू नका. एखादी पिशवी घेऊन जा महिलांनो आणि त्या पिशवीत नीट आणायची आहे. पायाशी वगैरे ठेवून आपली लक्ष्मी अजिबात आणू नका. तुम्ही 2 व्हीलरवर 4 व्हीलरवर जात आहात तर पायाशी केरसुनी, आपला झाडू, लक्ष्मी पूजनाची ही सर्वात मौल्यवान वस्तू अशीच पायाशी ठेवून आणू नका. आपल्या हातात मानाने तिला घरी आणायचं आहे आणि झाकून आणा. आता मोठा दांड्याचा झाडू आणतो, तो प्लॅस्टिकमध्ये पॅकिंग असतो, तो जास्त कुणाच्या दृष्टीस पडत नाही, कळतं लोकांना की झाडू आणत आहे. पण जेव्हा आपण ती केरसुनी आणतो, ती आपण पिशवीत झाकूनच नीट आणायची आहे. कुणाला दाखवत, कळतं लोकांना की काय घेत आहात तुम्ही, पण आपण घरी आणताना आपली केरसुनी, आपली झाडू, आपली लक्ष्मी नक्कीच झाकून आणा. कुणाला दिसू देऊ नका. धनत्रयोदशीला आणखीन एक वस्तू म्हणजे खडं मीठ. 10-20 रुपयाचं खडं मीठ महिलांनो जरूर घेऊन या. तुमच्याकडं तुरटी वगैरे संपलेली असेल, तुरटीसुद्धा 10-20 रुपयाची घेऊन या. खडं मीठ आपल्या घरातून कधीच संपू देऊ नका. समुद्री मीठ, माता लक्ष्मी समुद्री कन्या आहे. समुद्री मीठ आपल्या घरातून कधीच संपू देऊ नका. थोडं का होईना साठवणुकीला असावं आणि धनत्रयोदशीला तर 10-20 रुपयांचं तुम्हाला जेवढं लागतं ना, समुद्री मीठ जरूर घेऊन या. तुम्ही जेवणाला वगैरे वापरता ते मीठ आणू शकता, काळं मीठ आणू शकता, सैंधव मीठ ते आणू शकता. तुरटी संपलेली असेल घरातली, तुरटी घेऊन या. या सोन्याहून मौल्यवान वस्तू आहे. आपल्या घरात लक्ष्मीला आकर्षित करता. लक्ष्मी पूजनाच्या आधीच लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते आणि अखंड वास करते. या वस्तू आणताना मानाने आणायच्या आहे. आपण जेव्हा केरसुनी, झाडू खरेदी कराल, ते लोक विकत आहे आणि तुम्ही तिथं जाऊन ही झाडू घेऊ का ती झाडू घेऊ असं सुद्धा करू नका. महिलांनो, दादांनो, जी हातात येईल ना पहिली लक्ष्मी बघून घ्या. मी म्हणत नाही की कुठली पण उचलून आणा, बघा तुम्ही, पण खूप हे करू नका की ही घेऊ का ती घेऊ आणि तोलमोल तर करूच नका. 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये सांगितले असेल तेवढे देऊन टाका आणि आपली लक्ष्मी मानाने घरी घेऊन यायची आहे. त्याचबरोबर धनत्रयोदशीला तुम्ही संध्याकाळपर्यंत तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती आणायची असेल, श्रीयंत्र आणायचं असेल, चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती, तुमचा जेवढा बजेट असेल, चांदी किती खरेदी करू शकत आहात तेवढ्या बजेटप्रमाणे छानशी अशी कमळात स्थिर बसलेली लक्ष्मीची मूर्ती खरेदी करा. उभी लक्ष्मीची मूर्ती कधीच खरेदी करू नका. बैठ्या स्वरूपात, स्थिर स्वरूपात माता लक्ष्मीची आपल्याला मूर्ती खरेदी करायची आहे. कमळाच्या फुलात बसलेली इतकी सुंदर मूर्ती घरी घेऊन या. बघा, तुमचं घर धनधान्याने आई लक्ष्मी पूजनाच्या आधीच भरून देईल. कितीही दुःख दारिद्र्य असू द्या, एक लहान का होईना, तुम्हाला जर बजेट असेल ना तर लक्ष्मी मातेची मूर्ती धनत्रयोदशीच्या दिवशी घरी घेऊन या आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या घरात, देवघरात नक्की स्थापन
स्थापन करा। त्याचबरोबर श्रीयंत्र लक्ष्मीनारायणांचं आसन जरूर घरी घेऊन या आणि देवघरात नक्की स्थापन करा। तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा स्थापन करू शकता किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्थापन करू शकता। दक्षिणावर्ती शंख लागत असेल नक्की घेऊन या आणि आपल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नक्की स्थापन करा। त्याचबरोबर पिवळ्या कवड्या लागत असतील महिलांनो 5 आणा, 7, 11, 21 तुम्हाला जेवढ्या कवड्यांची पूजा माता लक्ष्मी समोर करायची आहे तेवढ्या पिवळ्या कवड्या जरूर खरेदी करून आणा। त्याचबरोबर कमळगट्ट्याची मणी किंवा माळ तुम्हाला खरेदी करायची असेल तुम्ही ती माळ सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करायची आहे। स्वामींची पोथी आपण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतो ती पोथी घ्यायची असेल तुम्हाला किंवा इतर पोथ्या वगैरे घ्यायच्या असतील त्या सुद्धा याच दिवशी खरेदी नक्की करा तुम्ही। त्याचबरोबर धनत्रयोदशीला तुम्हाला वेगवेगळ्या रंगांच्या रांगोळ्या खरेदी करायच्या असेल रांगोळीचे साचे वगैरे ज्या वस्तू लागतात आपल्याला दिवाळीला किंवा वर्षभरच आपण दाराशी रांगोळी काढत असतो तर रांगोळ्या जरूर खरेदी करून आणा, खूप शुभ ठरतं। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या दारात किंवा अंगणात किंवा खिडकीत तुळस लावायची असेल सोन्याहून पिवळं 1 तुळशीचं रोप घेऊन या आणि दिवाळीचे जेवढे दिवस आहे तुळशीला हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा आणि किमान महिलांनो 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप या दिवशी जरूर करायचा आहे। म्हणजे 5-6 दिवस जोपर्यंत दिवाळी आहे मी तर म्हणते तुळशी विवाह समाप्ती होईपर्यंत कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण तर तुळशी मातेची रोजच सेवा करतो पण तुळशी समोर हात जोडून उभं राहा किंवा बसून घ्या आणि भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र जरूर जपा। दिवाळीत तर ही सेवा आवर्जून करा। तुळशीचं रोप लावायचं असेल तर सुंदर दिवस आहे धनत्रयोदशीचा। लक्ष्मी साक्षात लक्ष्मी आहे आपल्या घरातली तुळस म्हणजे नक्की तुळशीचं 1 रोप लावून द्यायचं आहे। या वर्षीची धनत्रयोदशी शनिवारी आलेली आहे। महिलांनो तुम्ही खरेदी करायला गेलेल्या आहात कुठंतरी मॉलमध्ये वगैरे किंवा काही खरेदी करत असाल तर चुकून सुद्धा लोखंडाच्या किंवा चाकू सुरी अशा धारदार वस्तू चुकून सुद्धा खरेदी करू नका, नाहीतर मग वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात। आपण म्हणतो आपण एवढं करतोय मग छोट्या मोठ्या चुका होऊन जातात आणि मग आपण देवांना म्हणतो की आमचं काय चुकलं तर या चुका अजिबात होऊ देऊ नका। धनत्रयोदशीला शनिवारी आली आहे म्हणूनच नाही तर धनत्रयोदशीला अशा गोष्टी खरंच खरेदी करू नका ज्यामुळे घरात वादविवाद होतील। आपल्याला लागतात आपल्या रोजच्या वापरासाठीच्याच असतात या वस्तू पण धनत्रयोदशीचा दिवस आपल्यासाठी खूप सोन्यासारखा असतो। या दिवशी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आपण घरी खरेदी करून आणाव्या म्हणून या दिवशी चाकू सुरी तुम्ही आधीच खरेदी करून घ्या पण धनत्रयोदशीच्या दिवशी चुकून सुद्धा या वस्तू नका खरेदी करू। आणि या वर्षीची धनत्रयोदशी तर शनिवारी आलेली आहे। या दिवशी तर अजिबात अशा म्हणजे चाकू सुरी धारदार वस्तू असतील अजिबात तुम्ही खरेदी करू नका। तुम्हाला धनत्रयोदशीला आणायचेच असतील तर तांबे पित्तळ ज्या वस्तू लागतात आपल्याला कलश लागत असेल तुम्हाला तांब्याचा पितळाचा चांदीचा तो तुम्ही देवघरासाठी खरेदी करा। दिवे आणायचे असतील तुम्हाला तर छान छान दिवे घेऊन या। चांदीचा परवडत असेल चांदीचा आणा माता लक्ष्मी समोर देवघरात लावायला किंवा पितळाचे आणायचे असतील तुमचे जुने झालेले असतील दिवे आणि तुम्हाला देऊन द्यायचे असतील आणि नवीन दिवे खरेदी करायचे असतील पितळाचे तांब्याचे खूप सोन्यासारखा दिवस आहे। या दिवशी ज्या वस्तू आपल्याला देवघरात लागतात ना घंटी असेल तुम्ही घंटी खरेदी करू शकता, दिवे खरेदी करू शकता, तांबं पित्तळ चांदी सोनं सर्व वस्तू तुम्हाला परवडतील अशा नक्की खरेदी करून आणा। आणि या वस्तू मी सांगितल्या या वस्तू तर अवश्य सर्वांनी नक्की आणा। गरीब असो श्रीमंत असो आपल्या परीने आपण आपली दिवाळी साजरी करत असतो आणि दिवाळीला लागणाऱ्या सोन्याहून मौल्यवान याच वस्तू आहे। यामुळेच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरात अखंड वास करते। म्हणून या वस्तू धनत्रयोदशीला जरूर घेऊन या, मानासह घरी आणा आणि छान अशी पूजा करा। धनत्रयोदशीला आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे झाडू अवश्य घेऊन या आणि धनत्रयोदशीला पण पूजन करा आणि लक्ष्मी पूजनला तर आपण पूजा करणारच आहोत। धनत्रयोदशीला धन्यांचा नैवेद्य आवर्जून महिलांनो दाखवायचा आहे।
धनत्रयोदशीची पूजा या शुभ मुहूर्तावर करा महिलांनो, दादांनो. संध्याकाळी 6 वाजेपासून 7:30 वाजेपर्यंत, संध्याकाळी 6 वाजेपासून 7:30 वाजेपर्यंत तुम्ही बाहेर गेलेला आहात, थोडा उशीर झाला तर 8 वाजेच्या आत आपल्या घरात धनत्रयोदशीची पूजा ही झालीच पाहिजे. या वेळेतच पूजेचा शुभ मुहूर्त आहे. जास्तीत जास्त 7:30 वाजेपर्यंतच पूजा करायची आहे. थोडा वेळ झाला, काही कारण मोठं असेल तर मग 8 वाजेच्या आत तुम्ही करू शकता, नाहीतर 6 वाजेपासून 7:30 वाजेपर्यंत संध्याकाळी रात्री पूजा करायची आहे. प्रथम गणपती बाप्पा, कुबेर देवता, धन्वंतरी देवता, माता लक्ष्मी, नारायण यांची धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करायची आहे. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेआधी तुम्हाला 5-5:30 वाजता महिलांनो एक उपाय करायचा आहे. आपलं घर झाडत आहात तुम्ही तर थोडासा बारीकचा चिमूटभर थोडासा कचरा एखाद्या कागदात ठेवायचा आहे आणि त्या कागदाला, त्या कचऱ्याला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि ती पुडी घराबाहेर डस्टबिन असेल, कचरा टाकत असाल तिथं जाऊन तुम्हाला टाकून यायचं आहे. अलक्ष्मी घराबाहेर जाईल, माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड नांदेल. असा हा सोन्यासारखा उपाय आहे, जरूर करा. या दिवशी यमदीपदानाला खूप महत्त्व आहे. 1 कणकेचा दिवा आणि 2 मुटके करून ताटलीत ठेवा. दिव्यात दुहेरी वात टाका. जे तेल तुम्ही वापरतात दिव्यांसाठी ते दिव्यात तेल टाका आणि तो दिवा तुम्हाला घराबाहेर नेऊन दक्षिणेकडं तोंड करून तो दिवा लावायचा आहे. हळद कुंकू वाहून पूजा करा, नमस्कार करायचा आहे. यमदीपदान आपल्याला संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत या वेळातच करायचं आहे. जास्त उशीर करू नका महिलांनो, दादांनो.